त्रास नाही होणार आहे तुम्हाला. फक्त मला माझ्या लोकेशनला माझ्या ह्याच्यावर सोडा, तुम्ही माझ्या जागेवर सोडा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुम्ही जे बघितलं ते बघितलं, पण तुम्हाला मी काही त्रास करणार नाही, अशी ती नॉर्मल आवाजामध्ये बोलली सर. म्हणजे तिला पण कळलं की तुम्हाला कळलं म्हणून? कळलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यातूनच आलेले आहेत. गुगल फॉर्मच्या मार्फत ते आपल्याकडे आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? सर माझं नाव समीर मुजावर आहे. बरं. मी पुण्यामध्येच राहतो मी, आणि येवल्यावडीच्या इथं राहतो मी. बरं. आणि काम काय करता? मी स्वतः चालक मालक आहे. माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. टुरिस्टचा व्यवसाय माझा. बरं. आणि पुण्यात कधीपासून राहता? पुण्यात मी जन्म माझा इथंच झाला आहे. तसं प्रॉपर माझं गाव आहे सांगली, पण माझा जन्म वगैरे पुण्यातच झाला आहे. शिक्षण वगैरे सगळं पुण्यातच झालं आहे. बरं. काय काय कसे अनुभव तुमच्यासोबत घडले सर? सर माझ्याकडं माझे स्वतःचे 2 अनुभव आहेत, तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. बरं. तर पहिला अनुभव असा आहे की मी कसं आहे, सोमवार ते शुक्रवार मी कंपनीमध्ये गाडी चालवतो पिकअप ड्रॉपसाठी नाईट शिफ्टला, आणि सॅटर्डे संडे काय बाहेरचं काय असेल तर मी ते भाडं घेऊन वगैरे जातो मी. तर असा शनिवारचा दिवस होता. मी साधारण सकाळी 10-11 वाजता मी घरातच होतो. तर मला नाही का ते ट्रिप्स वगैरेसाठी मला कॉल आला की असं असं अक्कलकोटच्या इथं एक गाव आहे, तिथं ड्रॉप करायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं, मी रेडीच होतो, तयारीतच होतो. मग निघालो मी कस्टमरच्या इथं गेलो, कस्टमरला पिकअप वगैरे केला. कस्टमरशी म्हणजे कस्टमर वगैरे चांगले होते बोलायला वगैरे नाही का, म्हणजे कसं त्यांच्यासोबत ट्रिप गेली म्हणजे नाही कळलं पण नाही. बॉन्डिंग चांगलं झालं. बॉन्डिंग चांगलं झालं आमचं. म्हणजे सगळं म्हणजे ड्रायव्हरसोबत जे हे करतात ना, म्हणजे नाही का व्यवस्थित होते ते. तर निघालो आम्ही साधारण 12 वाजता निघालो आम्ही पुण्यातून जाताना आम्ही एकदम म्हणजे नाही का नाश्ता वगैरे केला, जेवण वगैरे, आणि 5 वाजतासाठी पण जरा आम्ही नाश्त्याला वगैरे थांबलो, म्हणजे अक्कलकोटच्या थोडंफार जवळपास. मग त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता बहुतेक गावात, त्यांना फक्त ड्रॉप करायचं होतं तिथं. तर आम्ही गेलो, त्यांना ड्रॉप वगैरे केला मी. तर तिथं वगैरे गेलो, तिथं साधारण मी अर्धा-पाऊण तास तरी तिथं थांबलो नाही का रिलॅक्सेशनसाठी. तर ते थांबलो आणि ते म्हटले की तुम्ही आता आहेत तर जेवण करून जा. म्हटलं नको सर, म्हटलं मला परत सकाळी ट्रिप आहे, तर मला निघावं लागेल म्हटलं. तर ते म्हटले ठीक आहे, एक काम करा, थोडा रिलॅक्स व्हा आणि नंतर मग निघा म्हटले. मग मी माझी गाडी धुत होतो, जरा गाडी साफ करत होतो निघण्यासाठी. तर मग तेवढ्यात ते आले. ते म्हटले तुम्ही एक काम करा, डबा घेऊन जावा, टिफिन घेऊन जावा. तर ठीक आहे, मी आधी नाही म्हटलं. तर ते म्हटले घेऊन जावं म्हटले, रस्त्यात कुठेही वाटेत खावं म्हटले. ठीक आहे म्हटलं, मी डबा वगैरे घेऊन मी व्यवस्थित निघालो. मग गाडी वगैरे साफ वगैरे केली व्यवस्थित, आणि तिथनं निघालो. आणि तो अक्कलकोटचा आणि तो गावाचा रस्ता म्हणजे एक साधारण 7-8 किलोमीटर तो आतमध्ये होता गाव. त्या गावाचं तर नाव लक्षात नाही, पण एक कसं सिंगल रोड होता. आणि त्यावेळेस कसं तिथं रोडची कामं वगैरे चालू होती, अक्कलकोटचं वगैरे नाही का, ते हायवे वगैरे झाले, ते आता कामं चालू होती. तर त्यावेळेसच मी त्यांना ड्रॉप वगैरे केला आणि निघालो मी माझ्या म्हणजे नाही का क्लायंटला सोडलं मी. आणि मला सकाळी परत दुसरी ट्रिप होती, तर त्यासाठी मी निघालो. म्हणजे साधारण मला माझा टार्गेट होता घरी 1-2 वाजेपर्यंत कसंही पोचायचं. तर निघालो साधारण मी तिथनं 7:30-7:30च्या सुमारास मी निघालो तिथनं. परत निघताना काय झालं, मी गावाच्या बाहेर आलो तर सिंगल रोड होता. तर तिथनं मी एकटाच गाडीत, कोणी नव्हतं. मी माझ्या गाणी वगैरे लावली होती. तर निघालो, आणि डब्यात काय होतं काय नाही मी आधी काही लक्ष दिलं नाही. तर असंच निघत होतं, तर एक अचानक जाता चालू गाडी माझी साधारण 60-70च्या स्पीडमध्ये होते. तर अचानक डिग्गी वाजायला लागली मागणं, म्हणजे नाही का मागणं वाजवतात तशी माझी डिग्गी वाजायला लागली. म्हणजे जसं माणूस कोण वाजवतं ना, तशी माझी डिग्गी वाजायला लागली. तर मी विचार केला, मी थोडं जरा इग्नोर केलं, म्हटलं काहीतरी दगड उडला असेल. तर मी तसंच पुरत जात गेलो, आणि साधारण अर्धा किलोमीटर गेलो असेल, परत डिग्गी वाजायला लागली. जसं माणूस वगैरे वाजवतो ना
तशी वाजायला लागली आणि जोरात वाजायला लागली. तर मला थोडं जरा नाही का जरा हे वाटलं, म्हणजे थोडं जरा भीतीच असं वाटलं जरा. तर मी मी गाणे वगैरे बंद केले. मी विचार केला जे काय असेल लवकर आपण इथनं निघूया. मग चालत चालत परत एक साधारण एकच किलोमीटर गेलं असेल, तर मी ड्रायव्हर साईडच्या माझ्या खिडकीपासून एखादी शॅडो अशी माझ्या बाजूने गेली. एकदम ब्लॅक, म्हणजे नाही का दिसण्यासारखी पण नव्हती, पण त्याचा हे होत होतं मला नाही का ती चालली आहे म्हणून. मग ती गेली. मी माझी गाडी 60-70च्या स्पीडने चालूच आहे. म्हणजे पुढं गेल्यावर साधारण एक असा थोडा खराब रोड होता. तर तिथं अचानक ती शॅडो माझ्या समोर आली. म्हणजे ते नाही एकदम ते गमछा वगैरे असतो, गमछा वगैरे एकदम असं घातलेला असतो बघा गावकरीच्या लोकांनी, आणि कपडेसुद्धा ब्लॅकच होते, त्याचा चेहरा पण दिसत नव्हता मला. तर ती डायरेक्ट समोरच होती. तर मी एकटा होतो. मी अचानक घाबरलो मी, आणि बघता बघता ती शॅडो एकदम गायब झाली. कशी दिसायला ती? ती दिसायला एकदम असं जसं लोक पांढरा सादरा वगैरे घातला ना, तसा तो ब्लॅकमध्ये सादरा घातला होता. सगळं वर ते खालपर्यंत सगळं ब्लॅक होता. आणि पर असं ते आपलं ह्याच्या ती नन टाईप बघा असते बघा, नन टाईप, हां हुडी टाईप असते ना, ती तशी होती. पण त्याचा चेहरा दिसत नव्हता मला क्लिअरली. चेहरा फक्त शॅडो होती ती, म्हणजे आतमध्ये काय मला काय दिसलं नाही. मग ती अशी माझ्या गाडीसमोर येऊन अशी थांबली नाही का, जशी गाडी चालते ना ती शॅडो मागं मागं सरकते. ती फक्त मी डोळे बंद केले, बंद करून चालू केले आणि ती शॅडो गायब झाली. मी विचार केला की माझा तो भ्रम आहे का काय आहे. पर जसं जसं पुढे गेलो परत माझ्या गाडीचा जो बोनट आहे, आता गाडी जर खड्ड्याने चालली तर आपण समजू शकतो गाडीचा आवाज कसा येऊ शकतो. पण जे बोनट आहे ना, एखादा माणूस जो हात मारतोय ना रागाच्या भरात मारतोय, तसं माझं बोनट वाजायला लागलं. असं एवढं जोरात बोनट वाजायला लागलं, मला कळलंच नाही काय नाही. रनिंग गाडीमध्ये एवढं होणं म्हणजे पर विचित्रच होतं ते. आणि माझ्यासोबत ते फर्स्ट टाईम होत होतं. ह्याच्या अगोदर मग नंतर काय केलं, मग मी चालता चालता हे माझ्या डोक्यात म्हणजे लक्षात आलं की गाडीत काय आहे का नाही का, म्हणजे कारण की ह्या असाच किस्सा माझ्या मित्राच्या सोबत एकदा झालता. तर माझ्या डोक्यात तुरंत क्लिक झालं. म्हटलं तो डब्बा एकदा उघडून बघावं, म्हटलं काय. तो डब्बा उघडून बघितला. चालत्या गाडीचा मी डब्बा उघडला होता मी. तर त्यामध्ये होतं नॉनव्हेज. बापरे. ते नॉनव्हेज होतं. तर म्हणजे वास जसा उघडला ना तसं वास, नॉनव्हेजचा वास हे झाला. आणि गाडीत फुल AC चालू आहे आणि मला घाम सुटत होता. मला कल्पनाच नव्हती म्हणजे काय होणार आहे पुढे काय नाही. माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. म्हणजे मी इथनं आता निघतोय का नाही, मोबाईलला रेंज, मोबाईल कोणा कॉल करावं म्हटलं तर कोणा रेंज नव्हती, कोणाला मी एकदम ब्लँक झालो होतो. गाडी चालू आहे म्हणजे गाडी थांबवण्यात काय अर्थ नव्हता. तर मी स्वतः म्हणजे असं मला रडणं पण येत होतं की माझ्या घरात म्हणजे नाही का वाईफ आहे, पोरं आहेत, आई वडील आहेत, त्यांचा विचार माझ्या डोक्यात येत होता. चित्र माझ्यासमोर डोळ्यात होतं की मी आत्ता क्षणी असतोय का नसतोय, घरी पोचतोय का नाही, हे विचार माझ्या डोक्यात तिथनं निघुस्तवर येत होते. मग थोडं जरा मी पण जरा धीर धरला. म्हणजे एवढं घाबरून पण चालणार नाही, घाबरलं तर मग आपलं हे होईल. तर मी काय केलं, गाडीतच माझ्या ते देवाचं नामस्मरण लावलं मी गाडीत, लावत आणि मनात पण बोलत राहिलो मी. आणि तो जो डबा होता, तो डबा मी काय केला की तो डबा मी डायरेक्ट उचलला आणि गाडीच्या बाहेर टाकून दिला मी. की म्हटलं तो जर गाडीत असला तर काही ना काही होणार म्हटलं, आणि जे काही असेल ते त्याच्यामुळे येत असेल असं मला वाटलं. तर मी तो डबा घेतला आणि डबा गाडीच्या बाहेर मी सोडून दिला. आणि तसंच जाता जाता परत माझी गाडी नाही का असं चारही बाजूने वाजायला लागली. म्हणजे असं पण नाही का एकदा मागणं आवाज आला, दोनदा मागणं आवाज आला आणि एकदा पुढं. आणि जाताना सलग चारही दरवाजे माझे वाजायला लागले चारही बाजूनी, तसं जोराचं असं मला एकदम एवढं मी हे झालो ना, पूर्ण ब्लँक होऊन गेलो मी. हातभर म्हणलं काहीच माझं चालत नव्हतं, माझं डोकंच काम करत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर ते घरांचे
डोळे समज होते पोरांचे, म्हणजे पर हे होत होतं मला, म्हणजे काय करावं काय नाही, मी निघतोय का नाही. मग मी देवाकडे प्रार्थना केली, बाबा काही असेल काय असेल ते माझ्या मागणं घालव म्हटलं, ते मला इथं सुखरूप मला घरापर्यंत पोचव, कसंही पोचव म्हटलं, तूच आहे म्हटलं सगळं करणारा, तूच मला हेत ना तो बाहेर काढ. तर मी निघत एखादं किलोमीटर गेलो असेल ना, तर माझी गाडी सलग 1-1.5 किलोमीटर गाडी वाजतच होती. तर मी खूप हे झालो, म्हणजे नाही का आशा सोडून टाकली होती मी, की आता चांगलं होईल. मी हे पण विचार केला तर मी पोचतो का नाही पोचतो घरात. जेवढं कधी आयुष्यात माझ्यासोबत हे ना, मी फर्स्ट टाईम झालं होतं माझ्यासोबत. गोष्टी ऐकल्या होत्या मी दुसऱ्यांकडनं वगैरे असं होतं वगैरे, पण माझ्यासोबत ती फर्स्ट टाईम झाली. ती फर्स्ट टाईम झाली तर मी गेलो जात झालो. पण मग एकदा थोडं पुढे गेलो तर मला जरा रोड दिसला, मला हायवे दिसला. म्हणजे ते 10-15-20 मिनटं कशी गेले ती एकदम माझ्या आयुष्यातली आहे ना, खूप डेंजर ती हे होती. तर हायवे दिसला मला, मी हायवेला गेलो, म्हणजे ते सगळं आवाज वगैरे बंद झाला. म्हणजे त्यांची पण एक हे असते ना, एक हद्द असते ना, ते हद्दपर्यंत ते आपला हे करू शकतात. तर हायवेला वगैरे लागलो तेव्हा माझा जीव आला की नाही का, आपण कसा आपण वाटलं आपण निघालो. मी आलो बाहेर हायवेला वगैरे आलो. मग थोडं तिथं टपरी होती एक चहाची वगैरे, मग थोडं जरा फ्रेश हो हे करावं म्हटलं. तर एकदम मी घामाने पार हे झालं होतं. मी उतरलो त्या चहा टपरीपाशी, जरा तोंड वगैरे धुतलं. आणि त्या दादांनी, तो दादा म्हणजे नाही का टपरीवाला चांगला होता तो माणूस, तर तो माझ्याकडे आला. म्हटलं दादा काय झालं म्हटलं, का म्हणजे तुमचं तोंड जरा हे झालं आहे. म्हटलं 1-5 मिनटं थांबा म्हटलं, थोडं जरा मी सांगतो म्हटलं तुम्हाला. तर एक थोडं रिलॅक्स केलं, त्यांच्याशी मी बोललो, त्यांना सगळं डिटेल सांगितले की माझ्यासोबत असंच प्रकार झाला आहे म्हटलं. कारण की जेव्हा पण आपण नॉनव्हेज आणतो, आता घरचे असू दे कोण असू दे, ते आपल्यासोबत ते लिंबू कोळसा वगैरे हे देतात, कांदा वगैरे पण असतो ते देतात ते. पण त्यावेळेस त्यांच्या पण घरात गडबड होती काय होती, ते आता त्यांच्या गडबडीमध्ये त्यांनी दिला. आता मग ह्यांना सांगितलं मला असं प्रकार झाला म्हटलं माझ्यासोबत. तर ते म्हटले ते कसं आहे, तो रोड तसाच आहे म्हटले तो, कारण की संध्याकाळी 7-8च्या नंतर तिथं कोणसुद्धा म्हणजे नसते. आता मी म्हटलं माझ्या ट्रिप होती, मी सोडलं कस्टमरला वगैरे, तर मी आलो, मला जायचं होतं म्हणून. मग ते म्हटले की त्याने पण मला एक इन्सिडेंट सांगितला की एक 2 व्हीलर होती ना, तो म्हणजे अक्कलकोटमधून निघत होता, म्हणजे जात होता तो तिथं म्हणजे गावाकडं. तर काहीतरी चायनीज वगैरे होतं त्यांच्याकडं, तर त्यांच्यासोबत पण तसा प्रकार झाला आहे. पण ते कसं स्पीडमध्ये होते, तर म्हणे भीतीने म्हणे त्यांच्यासोबत पण ती शॅडो फिरत होती 4 बाजूनी, ते ब्लॅक कलरची शॅडो. तर ती फिरत होती, तर ते एकदम बॅलन्स त्यांचा म्हणजे नाही का पडले तर त्यांना खिचून असं ते झाडाच्या आतमध्ये घेऊन गेले. पण नंतर मग काय नाही, नंतर ते म्हटले नंतर नाही का काहीतरी त्यांचा टायमिंग पण असतो ना, तर टायमिंगच्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे नाही का निघून गेले. ते म्हणजे त्यांचे रिलेटिव्ह वगैरे आले, त्यांना घेऊन गेले वगैरे. तर तसं त्यांनी मला इन्सिडेंट सांगितला. तर मी पण त्यांना असं सांगितलं म्हटलं. ते म्हटले तुमचं नशीब जरा हे म्हटलं चांगलं म्हटलं, व्यवस्थित तुम्ही तरी आला तर म्हटले, नाहीतर काय ना काय तिथं होतंच, ॲक्सिडेंट होतो का काय होतो. तो म्हणजे तो पट्टा एवढा बेकार आहे ना सर, खूप हे. मग तिथनं मग ते म्हटले मला एक काम करा, तुम्ही 1-1.5 तास तुम्ही इथं आराम करा गाडी लावून, गाडीत तुम्ही झोपा. तर मी मग काय केलं, झोपलं. मग तासभर नाही 2-2.5 तास मी थांबलो होतो. आणि मी उद्याची ट्रिप होती सकाळची, ती मी कॅन्सल केली. मी केला फोन, म्हटलं उद्या नाही जमणार म्हटलं, माझी तब्येत डाऊन आहे म्हटलं. मग 2-2.5 तासापासून मी अक्कलकोट ते पुणे तरी साधारण एक 5-6 तास तरी आरामशीर लागतातच. मी निघालो एकदम रिलॅक्समध्ये, एकदम हळू गाडी चालवली आरामशीर, कुणाला घेतलं नाही, कुठला पॅसेंजर नाही, काय नाही. माझ्या डोक्यात तेच फिरत होतं, पण मी ते थोडं इग्नोर केलं म्हटलं गाडी चालवताना. मग घरी पोचलो मी साधारण 5-7 वाजता, म्हणजे साधारण 6-7 वाजता पोचलो. घरी कुणाला काही बोललो नाही, काय नाही. एकदम बेडरूममध्ये जाऊन मी जे झोपलो, दुपारीच उठलो मी, दुपारी 3-4 वाजता.
आणि नेमकं कसं असं काही प्रसंग आला मी घाबरलो ना, तर मी काय करतो, आपली खेडशिवापूरची दर्गा आहे तिथं मी नेहमी जातो. म्हणजे गुरुवारी किंवा असं आठवड्यातून एकदा मी जात असतो तिथं तर तिथं गेलो मी, एकटाच गेलो मी, कुणाला घेऊन गेलो नाही, काय नाही, एकटाच गेलो मी. तिथं रिलॅक्सेशनसाठी मी 2-2.5 तास आरामशीर नाही का दर्गामध्येच बसलो मी. जे काय मनात होतं, जे काय होतं तिथंच मी पाया वगैरे पडले, सगळं मी हे केलं मी. मग त्या दर्गापासून आलो ना, तर मला असं रिलॅक्स वाटलं ना, म्हणजे जे मी अनुभवलं त्या आयुष्यात मी कधी अनुभवलं नव्हतं. मी देवाकडे एवढीच प्रार्थना केली, तू आणलं ते मला सुखरूप आणलं म्हटलं. मग मी सगळी आशा सोडून दिली होती सर. मी काय करू काय नाही सगळी खूप माझ्याशी हे झालं होतं सर. बरं, घरी आल्यानंतर तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का? घरी आल्यानंतर असा त्रास म्हणजे अशी भीती वाटत होती सर. म्हणजे असा ताप वगैरे असं नाही, अंग जड वाटायचं माझं, पण जी भीती उठते ना, ते भीतीमुळे मला खूप जरा हे वाटत होतं सर. त्याच्या व्यतिरिक्त काही त्रास नाही झाला? त्याच्या व्यतिरिक्त मला काही त्रास झाला नाही. ही गोष्ट मी घरात शेअर नाही केली, कारण की माझ्या आईला सांगायचं म्हटलं तर माझी आई टेन्शन घेते ना, वाईफला सांगितली ना, कुणाला शेअर केली नाही. बरं, ती तशा टाईपमधली शॅडो कधी दिसली का तुम्हाला स्वप्नात वगैरे, किंवा परत त्या गोष्टीचा कधी भास वगैरे झाला का? नाही 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 सर, तसं कधी नाही झालं. मी कसं नामस्मरण करायचं आमच्या देवाचं वगैरे, तर तसं नंतर कधीच काय झालं नाही. मग एकदम रिलॅक्समध्ये चालू होतं सर. म्हणजे दुसरं एवढं काय त्रास एवढं झाला नाही सर माझा. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना, तो काय? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव आहे, तो माझा सेकंड अनुभव आहे. तर असंच ना, कंपनीमध्ये मी रात्री नाईट शिफ्ट करायचो पिकअप ड्रॉपची. तर त्याचं कसं होतं, फिक्स पिकअप फिक्स ड्रॉप असायचं, म्हणजे ज्यांना आणतो आपण त्यांनाच ड्रॉप करायचा. तर एका सरांचा म्हणजे आता खराडीमध्ये कंपनी होती, ती कंपनीचं नाव नाही घेत मी, तर खराडीमध्ये कंपनी होती. आणि खराडीच्या बॅक साईडला बघा रोड जातो, तो एक वाघोलीला रोड जातो बघा, तो मागचा रोड सिंगल म्हणजे कच्चा रोड आहे, उबाळे आवळवाडी वगैरे, तो आवळवाडी. त्या रोडने एक 12चा माझा ड्रॉप होता, तो 12चा ड्रॉप सुटतो 12:15ला. आणि सरांना घेऊन निघालो मी, सिंगल म्हणजे नाही का एकच पर्सन होते सर. त्यांना ड्रॉप करून निघालो आणि त्यांची सोसायटी होती एकदम आतमध्ये, म्हणजे एकदम कच्चा रोड पण होता आणि आतल्या साईडला त्यांची सोसायटी होती. तिथं त्या सरांना मी ड्रॉप वगैरे केला मी. तर आता नेहमीचा रोड होता तो, कधी मला एवढं त्या रोडला कधी काय वाटलं नाही. मग तिथनं निघालो मी, म्हणजे ऑनलाईन टॅक्सी मी चालू केली, म्हणजे नाही का ड्रॉप केली की ऑनलाईन टॅक्सी वगैरे चालू केली. गेटच्या बाहेरच आलो मी, मला एक बुकिंग पडली. तर एकदम साधारण त्या बिल्डिंगच्या कॉर्नरलाच त्या म्हणजे एक लेडीज होती, साधारण एक 25 ते 30च्या वयाची लेडीज होती एक. तर मी त्यांना पिकअप केला, OTP वगैरे सगळं टाकलं मी. तर ते बसले वगैरे ना, आणि साधारण त्यांचं खराडीमध्ये ड्रॉप होता. आणि असं नॉर्मली म्हणजे नाही एकदम नॉर्मल होते. तर निघालो आम्ही आणि त्या ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच बसले होते. तर असं जेन्युइन असं बोलत गेले ते, म्हणजे नाही का, म्हणजे तुम्हाला असं परवडतं का, कसे काम आहेत, काम व्यवस्थित आहे का, म्हणजे नाही का सगळं जेन्युइन ते बोलत होते माझ्याशी. आणि मी म्हटलं हाय व्यवस्थित आहे, सगळं चालते व्यवस्थित वगैरे नाही का. तर ड्रायव्हर म्हणजे नाही का ते म्हणतात ते आमचा पण विचार होता गाडी घ्यायचा वगैरे. म्हटलं हो चांगलं आहे, म्हटलं हाय व्यवस्थित धंदा आहे, सगळं व्यवस्थित चालतं आहे म्हटलं. मग असंच जेन्युइन ते पहिल्या दिवशी काय झालं नाही, पण ज्यांचं जे लोकेशन होतं ते साधारण त्या लोकेशनपासून साधारण 5 किलोमीटरवर होतं. आणि त्या मॅडम उतरल्या साधारण एक 2-2.5 किलोमीटर पहिल्याच उतरल्या. ते म्हटलं इथंच थांबा, मला इथंच उतरायचं. म्हटलं इथं कुठं उतरता, म्हटलं इथं कोणी घर नाही काय नाही, इथं कुठं उतर, तुमचं लोकेशन तर पुढे. म्हटलं नाही इथं जरा माझं दुसरं काम आहे, ते काम करून मी जाते. ठीक आहे म्हटलं. त्यांना सोडलं मी आणि माझं कंपनीत गेलो, कारण की साधारण मला 3-3:30ला पण दुसरा ड्रॉप असतात. तर दुसऱ्या दिवशी पण पहिल्या दिवशी असं काहीच झालं नाही, म्हणजे काहीच असं आभासच आला नाही की नाही का हे. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी पण सेम टायमिंगला मी ड्रॉप वगैरे त्या सरांना सोडलं, बुकिंग पडली मला. मी म्हणजे नाही का ते हिंदीत मला इत्तेफाक कॉइन्सिडन्स झालं, तीच बुकिंग मला पडली.
तर ठीक आहे म्हटलं घेतलं. ते मॅडम त्याच जागी थांबले होते, जिथनं काल पिकअप केला होता त्याच जागी थांबले होते. पण त्यावेळेस ती शांत होती, म्हणजे गाडीत बसली काय नाही, म्हणजे फर्स्ट दिवशी नाही का ते बोलत होती, शांतच होती ती, शांत होती, एकटकच पुढंच बघत होती. मग मी पण काय एवढं हे नाही केलं, म्हटलं मी पण चालत गेलो. तर मॅडमला एक विचारलं, मॅडम तुम्हाला त्याच लोकेशनला सोडायचं आहे का अलीकडं सोडायचं आहे? त्यांनी काहीच बोलली नाही. मग त्यांना घेऊन निघत होतो, मी निघालो आणि तेच लोकेशन जे सोडलं होतं पहिल्या दिवशी, ती फक्त एक शब्द म्हटली, इथंच थांबा मला उतरायचं आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. उतरले मॅडम वगैरे ते व्यवस्थित. मॅडम वगैरे गेले, मी माझ्या ड्रॉपला वगैरे गेलो. मग तिसऱ्या दिवशी पण इन्सिडन्स सेम तसाच झाला. पण जे तिसऱ्या दिवशी मी अनुभवलं ते माझ्या आयुष्यातलं खूप बेकार दिवस होता तो. काय कसं होतं दिवशी सुरुवात कशी, काय घडला प्रसंग? सेम तसंच होतं. सरांना वगैरे सोडलं मी, बुकिंग पडली, त्याच मॅडमची बुकिंग पडली, त्या मॅडमला घेतलं. तरी तिसऱ्या दिवशी पण मॅडम शांत होत्या त्या, एकही आवाज नाही, एकही काय नाही. पण मी पण, आणि त्यांचं पेमेंट कसं होतं, वॉलेट पेमेंट होतं, म्हणजे ऑनलाईन डायरेक्ट नाही का, जसं हे असतं वॉलेटमधनं पेमेंट ऑटोमॅटिकली व्हायचं. तर मी काहीच बोललो नाही, मी चालत गेलो. तर चालतं काय झालं, माझा जे हेडफोन आहे ते मी चार्जला लावला होता, ते काढण्याच्या चक्करमध्ये तो हेडफोनचा डब्बा खाली पडला. तर मॅडमला फक्त म्हटलं, त्यांच्या पायापाशी पडला ना, मॅडमला म्हटलं मी, मॅडम जरा डब्बा हे करता का? ते एक नाही, दोन नाही, काहीच नाही. म्हटलं दोनदा आवाज दिला, म्हणून माझा हेडफोन तेवढं द्या म्हटलं. मॅडम मला त्यांनी हात केला की नाही का, असं तुम्हीच घ्या. आता आपण पण घ्यायला कसं तर हे वाटतं ना, लेडीज बाजूला आहे तर ते म्हणले घ्या, म्हणले काय प्रॉब्लेम नाही. मग तो डब्बा घ्यायला गेलो, तर जे मी बघितलं ना, थोडी माझ्या पायाखाली जमीन खसकली माझ्या. मी कधी त्याचं 2 दिवस ऑब्झर्व केलं नाही, काय नाही. जे मी बघितलं ना, त्यांचे पाय आहेत ना, पाय असे उलटे होते. बापरे. तिथंच मी असं शॉक झालो. 2 मिनटं मला कळलंच नाही. मग म्हणजे असं वाटलं की माझं हृदय थांबला का काय. तसं ते बघितलं मी. 2 मिनटं त्यांच्या पायाकडेच बघितलं आणि गाडी एकदम स्लोमध्ये चालू होती. तर असं धापकी बसली ना मला, फार घाम बिम यायला लागला नाही का, पूर्ण हे व्हायला लागलं. मी तो डबा घेतला आणि त्या 2 गाडी साईडलाच घेतली. मी साईडलाच घेऊन त्या मॅडमच बघत राहिलो आणि त्यांच्या पायाकडे असं 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 बघत राहिलो. ते मॅडम माझ्याकडे बघितली, म्हणजे एकदम अशा नजरने, दिसायला नॉर्मल होती, नॉर्मलने असे डोळे मोठे करून बघायला लागली माझ्याकडे. तर मला म्हटले काय त्रास नाही होणार आहे तुम्हाला, फक्त मला माझ्या लोकेशनला माझ्या ह्याच्यावर सोडा, तुम्ही माझ्या जागेवर सोडा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुम्ही जे बघितलं ते बघितलं, पण तुम्हाला मी काही त्रास करणार नाही, अशी ती नॉर्मल आवाजामध्ये बोलली. सर म्हणजे तिला पण कळलं की तुम्हाला कळलं म्हणून? कळलं, कारण की तिचं जे पाय बघितले ना मी, ते पायाने त्याची नजर गेलीच ना, की मी एवढं शांतच झालो. मग ती म्हटली तुम्ही मला फक्त माझ्या जागेवर सोडा, तुम्हाला काही त्रास करणार नाही, तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. मी आता एकदम घाबरलेलं, कसं गाडी चालू अचानकच. मीच तिथंच बसलो आणि फोन बघतोय तर फोनला रेंज नव्हती, काहीच नव्हतं. एकदम तो क्षण जो होता ना, तो पण खूप भयानक होता माझ्यासाठी. मग मी कसन बसा नाही का, गेली गाडी चालू. गेलो, 1-1.5 किलोमीटरवर त्यांचं लोकेशन होतं. ज्या पहिल्या लोकेशन, जो मेन लोकेशन होतं ना, त्याच्या अगोदर 2-2.5 किलोमीटर अगोदरच ते लोकेशन होतं. तिथं थांबवली, ती उतरून वगैरे गेली. तर उतरून वगैरे गेली ती. मग मी काय केलं, गाडी एकदम स्पीडमध्ये मी बाहेर काढली, म्हणजे त्या आपल्या खराडीच्या एकदम इऑन 2च्या इथं येऊन मी जरा थांबलो, चेक केला मी ट्रिप वगैरे नाही का. ट्रिप मी तिथं लक्षात दिलं नाही, मोबाईलकडे लक्ष दिलं नाही मी, ट्रिप आहे नाही आहे.
लक्ष दिलं नाही. बाहेर आलो आणि चेक केले, जे हिस्ट्री वगैरे असते ना, आपण जे जे ट्रिपा मारल्या ती हिस्ट्री दिसते, ती चेक केली तर सर ती हिस्ट्रीमध्ये ती ट्रिपच दिसायला. बापरे. म्हणजे एवढं त्यामुळं बघून सुद्धा मी एवढं हे झालो ना सर. आणि हीच ट्रिप नाही दिसली, मी 2 दिवसाच्या अगोदरची पण ट्रिप चेक केली त्याच टायमाची, दिसते का, त्यामध्ये पण नाही दिसली सर. त्याच्या आधी त्यांनी तुम्हाला पैसे दिले का? पैसे म्हणजे त्यांचं ते वॉलेट पेमेंट होतं. ती म्हटली माझं ऑनलाईन पेमेंट असतं नेहमी, ते तुमच्या म्हणजे नाही का त्या वॉलेटमध्येच जातं, मग नंतर कंपनी आपल्याला पे करते. ते गेलं का पेमेंट? ते पेमेंट 2 दिवसा अगोदर आहे ना सर, ते पेमेंट झालं तर म्हणजे नाही का, म्हणजे काय 0-0 दाखवलं होतं, बिलिंगमध्ये 0 दाखवलं. माझ्या अकाउंटला तर सध्या आलं नव्हतं. माझ्या अकाउंटला म्हणजे एक 48 तासानंतर काहीतरी येतं पेमेंट. तर मी बघितलं तर ट्रिपच दिसाय नाही. मी पेमेंटची हिस्ट्री चेक केली, पेमेंटची हिस्ट्रीमध्ये पण काही दिसा नाही सर. मग थोडं काय केलं, मी तिथनंच पार्टनर केअरला कॉल केला की मी अशी ट्रिप मारली आहे म्हटलं, म्हणजे नाही का 2 दिवसाच्या अगोदर दिसते का नाही. मला तर ते अनुभव आला होता की दिसणारच नाही म्हणून, तरी मी माझ्या कन्फर्मेशनसाठी पार्टनर केअरला कॉल केला मी की अशी ट्रिप मारली आहे मी, तर आहे का म्हटलं, माझ्या मोबाईलला दिसत नाही का. ते म्हटले सिस्टीमला पण नाही आहे सर. बापरे. सिस्टीमला पण नाही आहे सर. मी म्हटलं मी स्वतः कस्टमरला घेऊन गेलो. म्हटलं नाही सर, म्हटले अगर तुम्ही ट्रिप केली असती तर 100% तिथं दाखवली असते ट्रिप. बरोबर. मग तिथं पण मला खूप जरा भीती वाटायला लागली मला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांना सोडलं जाताना वगैरे बघितलं का तुम्ही त्यांना? नाही बघितलं, मी मागं बघूनच बघितलं नाही सर. उतरले तसे निघून गेले? तशी ती निघून गेली. मी काहीच विचार केला नाही, ना काचीतनं बघितलं ना काय बघितलं. फक्त जाताना आता त्यांना सोडलं ना, पुढनं जाताना असं लेफ्ट टर्न मारावं लागतं. फक्त लेफ्ट टर्न मारताना मी नजर मारली तर कोणी दिसत नव्हतं तिथं. एकदम काळोख अंधार, लाईटसुद्धा नाही, फक्त गाडीची लाईट जेवढी असेल तेवढीच. तर तिथं मी पोचल्यावर सगळं मी पार्टनर केअरला बोललो त्यांच्याशी मी की अशी ट्रिप वगैरे आहे. ते म्हटले डायरेक्ट नाही आहे म्हटले. तर त्यामध्ये पण मी थोडं घाबरलो. मग मी काहीच विचार केला नाही, मोबाईल बंद केला. कंपनीचे फोन येत होते, मी उचलला नाही, काय नाही, कारण की 3-3.5चा ड्रॉप असतो. जी गाडी स्टार्ट केली डायरेक्ट मी घरच गाठलं. मी तिथनं घर माझं साधारण 20-22 किलोमीटर. तशी एमटी मी गाडी घरी घेऊन गेलो, गाडी लावली पार्किंगला, डायरेक्ट घरात गेलो. जी मी झोपलो घरी गेले की मी डायरेक्ट संध्याकाळी उठलो. म्हणजे अख्खे 12 तास झोपून काढले? अख्खे 12 तास झोपून काढले. मी कोणाशी डिस्कस केलं नाही, काय नाही, कारण की हे सगळी गोष्टी मी घरात डिस्कस करत नाही. म्हणजे जे काय वाईट जे होतात ते मी घरात डिस्कस करत नाही, कारण घरच्यांना त्रास होतो, हे होतो, त्यामुळे मी घरात डिस्कस करतच नाही. 12 तास मी झोपून काढलो. मग उठल्यावर थोडं जरा मला नाही का, थोडं जरा एक ताप आल्यासारखं जरा वाटायला लागला नाही का, ताप आल्यासारखं वाटायला लागला. आणि थोडी जरा वॉमिटिंग पण झाली मला, म्हणजे जे काही खात होतं ते सगळं पडत होतं. मग आता नेहमीप्रमाणे मला असं काही भीती वाटली तर मी डायरेक्ट जातो मी खेडशिवापूर दर्ग्याला. त्यावेळेस मी तसंच केलं, कारण की तिथंच मला जरा शांती वाटते नाही का. तिथं खेडशिवापूरला गेलो तर तिथं पण जरा बसलो वगैरे, सगळं मनात जे होतं ते सगळं म्हणजे त्यांना सांगत गेलो की असं असं झालं. मग त्यावेळेस पण मी देवाचं नामस्मरण केलं की बाबा तू मला वाचवलं म्हटलं नाही का, तुझं धन्यवाद म्हटलं. बरं. तर हे होते तुमचे 2 अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते समीर सरांचे अनुभव, आणि अनुभव खूप डेंजर होते. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कमेंटमध्ये पण पिन केलेली आहे. तर नक्की गुगल फॉर्मची लिंक भरा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही लवकरात लवकर आपल्या पॉडकास्टवर या. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.